जय महाराष्ट्र. नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या समोर आलेला आहे. यामध्ये धर्माधिकारी ऋषिकेशला फोन करतो व सांगतो की तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे, त्यासाठी तुम्ही मला या पत्त्यावर येऊन भेटा, तुम्हाला मी लोकेशन पाठवतो. व त्यानंतर ऋषिकेश, जानकी आणि सौमित्र दिलेल्या पत्त्यावर येतात. तिथे धर्माधिकारी सोबत ऐश्वर्या आणि सयाजीराव देखील असतात व ऐश्वर्या म्हणते, जानकी तुला तुझा परिवार सुखरूप आणि सुखात ठेवायचा असेल, एकत्र ठेवायचा असेल तर आपण सेटलमेंट करूया, तुम्हाला पैसे दे, मी माझी केस माघारी घेणार. व जानकी मात्र ऐश्वर्याची ऑफर फेटाळते आणि आमची बाजू सत्याची आहे आणि सत्याचाच विजय होतो असं ऐश्वर्याला सांगते. व त्यानंतर तिघही जण तिथून निघून जातात. व त्यानंतर ऐश्वर्या मास्कमॅनला फोन लावते व सांगते की मी सेटलमेंटचा ऑफर दिला होता पण जानकीने तो नकारलेला आहे व आता पुढे काय करायचं असं मास्कमॅनला विचारते. व मास्कमॅन म्हणतो, मला जे करायचं आहे ते मी अगोदरच करून बसलेला आहे. व ऐश्वर्या मास्कमॅनला म्हणते, काय केलंय तू असं? व मास्कमॅन म्हणतो, खूप आधी पेरलेल्या बॉम्बचा आता धमाका होणार असं तू समज. व त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं रणदिवे कुटुंबांच्या घरी काही माणसं येऊन प्रॉपर्टीचे म्हणजेच घराचे फोटो काढत असतात. व सारंगून म्हणतो, कोण आहात तुम्ही आणि आमच्या घराचे फोटो वगैरे का काढताय? व सर्व कुटुंबीय तिथे जमा होतात व ते माणसं सांगतात की हे घर आमच्याकडे गहाण म्हणून ठेवलेलं आहे. हे ऐकताच रणदिवे कुटुंबांच्या पायाखालची जमीनच निसटते आणि डोक्यावर मोठं संकट आल्यासारखं वाटतं. आजीने प्रॉपर्टीचे पेपर एक्सचेंज करून जो घात केला आहे त्यावरूनच मास्कमॅनने हा मोठा प्लॅन आखलेला असावा, पण यातून रणदिवे कुटुंबावर मोठं संकट आलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, मालिकेत पुढे काय होणार आहे बघणं खूपच इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर बघत राहा आणि अशाच न्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.